जिथं जाल तिथं एमआयडीसी मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. अरे बनवा बनवी करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच आहे. इलेक्शन फंडे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले होते, माझा फोन दे, आले होते बिचारे. प्रचार तर करणंच आहे, नाहीला जास्त यावं लागतं. आमदार झालाय चुकून पण सांभाळावंच लागतं. परंतु या सगळ्या याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. आता त्यांनी एमआयडीसी मंजूर केली असं सांगितलं. फोन केला डायरेक्ट, एमआयडीसी मंजूर. अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे एमआयडीसी पाहिजे. काय करणार तुम्ही? 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळांच्या इथे, आणि तिथंच आपल्या आदेशानुसार एमआयडीसी जाहीर केलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं एमआयडीसीचं, ते आम्ही नक्की करू. आता दुसरी एक व्हिडिओ ऐका तुम्हाला. हॅलो, साहेब उदय बोलतो. उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं एमआयडीसी पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. जिथं जाल तिथं एमआयडीसी मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. अरे बनवा बनवी करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच आहे. इलेक्शन फंडे ते काय थोडे फंडे करतात बघा. लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो. काल सगळं मंजूर होतं.